वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आज आपण सर्वात महत्त्वाचा दिवसाच्या टप्प्यावर येऊन ठेपलोय. नीट UG 2026ची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSचा MCC थ्रू चालणारा जो राऊंड आहे त्याची आज दुपारीपर्यंत रजिस्ट्रेशन म्हणजेच 12 ऑगस्ट 2026च्या दुपारपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होतं. चॉईस फिलिंगसाठी 13 तारखेपर्यंत मुदत आहे. आणि आज 12 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र राज्यामधील CET सेल मार्फत होणाऱ्या MBBS BDSच्या रजिस्ट्रेशनसाठीची मुदत आज 11:59 रात्रीपर्यंत आहे. आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी आणि पेमेंटसाठी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे आपल्याला. एकंदरीत आपल्या सर्वांना या ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSमध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या MBBS BDSमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं का, किंवा आपलं डिपॉझिट सुरक्षित राहू शकतं का, या संदर्भात खूप सारे प्रश्न आहेत. आणि हे एकंदरीत सांगण्याचा विचार आपण करत आहे. वास्तविक ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSमध्ये आपल्याला ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि एम्स जिपमरसाठी 5,500 रुपये भरावे लागत होते. त्याचबरोबर ओपन EWS साठी 11,000 रुपये, त्यामध्ये 10,000 आणि 5,000 रुपये रिस्पेक्टिव्हली आपल्याला डिपॉझिट आहे. एम्स त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% सीटसाठी आपल्याला 2,05,000 रुपये रजिस्ट्रेशन करावं लागतं आहे. यामध्ये समजा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला ते सोडता येऊ शकणार आहे का, किंवा नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एखादं कॉलेज मिळेल तर सोडता येऊ शकेल का, या संदर्भातला बरेचसे प्रश्न आपल्यासमोर अनुत्तरित आहेत. आणि ते एकंदरीत सांगण्याचा आपण प्रयत्न या माध्यमातून करतोय. वास्तविक जर समजा राऊंड 1 मधून ऑल इंडिया कोट्यामधून MCC मध्ये MBBS BDSमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आता या काउन्सिलिंग स्कीममधील फ्लो चार्टच्या माध्यमातून राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये आपल्याला कसा फ्लो चार्ट असेल आणि त्यानंतर राऊंड 3 मध्ये आणि स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये कसं जाता येऊ शकणार आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. यामध्ये फ्लो चार्ट पाहणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग स्कीम फॉर ऑल इंडिया कोटा फ्लो चार्ट राऊंड 1 अँड राऊंड 2 याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग आणि कॅन्डिडेटनं आपल्याला काय करावं लागतं बघा, रजिस्ट्रेशन करावं लागते, चॉईस फिलिंग ज्याला आपण म्हणतो किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणतो, आणि त्यानंतर सीट अलॉटमेंट होते. आणि त्यानंतर त्या जी सीट अलॉटमेंट आल्यानंतर जो रिझल्ट येतो त्या रिझल्टमध्ये आपलं नाव येतं किंवा नाही येत. म्हणजे रिझल्टमध्ये जर आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी 1-2 ऑप्शन्स आहेत. यावर्षी सुरू झाले फ्रीज आणि फ्लोट. बऱ्याच वेळा फ्रीज हा जो आहे, कॅन्डिडेटनं एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादं कॉलेज मिळालं, एक्झाम्पल धरून चालू की 480 एवढे मार्क्स असणारा किंवा 90 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामधलं प्रवरा मेडिकल कॉलेज जर आपल्याला मिळत असेल तर तुम्हाला आत्ताच रजिस्ट्रेशन करावं लागत होतं आणि याचा रिझल्ट आपल्याला लगेचच लागणार आहे. परंतु रिपोर्टिंगची तारीख आहे ती मात्र 22 तारखेला संध्याकाळी संपते आणि 23 तारखेला मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जो काही रिझल्ट आहे तो लागणार आहे. त्यामुळं आपल्याला जर समजा प्रवरा मेडिकल कॉलेज किंवा डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये एखादं कॉलेज मिळालं तर त्याची रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगची तारीख ही 22 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि रिझल्ट मात्र 23 ऑगस्ट 2026ला महाराष्ट्र राज्याचा आहे. त्यामुळं आपल्याला डिसिजन यावरती घ्यावाच लागतो. त्यामुळे ह्या स्टडी महत्त्वाचा राहतो. एक तर फ्रीज हा आणि फ्लोट असे 2 प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंबहुना ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमरमध्ये 15% गव्हर्नमेंटमध्ये MBBS BDSचं एखादं कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल तर ते फ्रीज करायचं असेल, म्हणजे फ्रीज म्हणजे काय, ते आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे असं असेल तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जो काही कॉलेज मिळाले त्याचा इंटरनेटवरती किंवा नेटवरती वेबसाईटवरती आपण जाऊन त्या ठिकाणचं त्याचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते फी स्ट्रक्चर घेऊन आपल्या कॉलेजवरती जायचं आहे आणि प्रत्यक्षात ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायचे आहे. हा जो ऑप्शन आहे तो फ्रीज या टॉपिकसाठी आहे, म्हणजे या फ्रीज या टॉपिकसाठी आहे. परंतु त्याचबरोबर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा आपल्याला MCCला सुद्धा अपलोड करायचे, ते लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस MCC अलॉटमेंट लेटर येईल, सिलेक्शन लिस्टनंतर अलॉटमेंट लेटर येईल आणि अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स आपल्याला MCCला सुद्धा अपलोड करायचे आहेत, हे पण लक्षात घ्या. इथं सांगितलं कॅन्डिडेट इज हू डज नॉट वॉन्ट टू अपग्रेड, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडू शकता. आणि फ्लोट हा जो आहे ऑप्शन आहे
ते कॉलेज आपल्याला हातात ठेवायचं आहे, फीस पण भरायची नाही, पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला चांगलं मिळते का बघायचं आहे. याच्यासाठीचा जो ऑप्शन उपलब्ध आहे तो आपल्याला या ठिकाणी जो आहे तो फ्लोट ऑप्शन आहे. म्हणजे जर समजा तुम्ही फ्लोट निवडला तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामधल्या कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला जाता येऊ शकणार आहे. हा जो हिरवा ग्रीन आहे तो आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटसाठी आणि हे येलो हे जे ब्लू आहे ते ऑल इंडिया कोटासाठी. त्यामुळं फ्रीज कॅन्डिडेट इज कॅन्डिडेट हुज नॉट वॉन्ट टू अपग्रेड रिटेन द सीट्स. म्हणजे तो आपल्याला सीट सोडू इच्छित नाही, ते आपल्याला फायनल करायचे, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला ट्राय करायचे. त्याला तो स्टेट काउन्सिलिंगमध्ये सुद्धा तो प्रयत्न करू शकतो आणि स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडमध्ये एखादं सीट्स लागलं तर त्याला ते सोडता येते. जरी तुम्ही जॉईन केलेलं असेल, फ्रीज केलेलं असेल, तरी तुम्हाला ते राजीनामा देऊन या ठिकाणी आपल्याला येता येतं. आपले 2,05,000 किंबहुना 11 किंवा 5,000 रुपये डिपॉझिट आपलं बुडत नाही. आपल्याला फ्लोट या ऑप्शनमध्ये जर घ्यायला गेलो तर आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री करता येऊ शकते. त्याचबरोबर बऱ्याच वेळा सेकंड राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला नंतर एकदा चॉईस फिलिंग आपल्याला करता येऊ शकणार आहे. सेकंड राऊंडमध्ये जर दुसरं कॉलेज मिळालं तर फ्लोट ऑप्शन निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या कॉलेज जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तर आपण MCCला अपलोडच केलेले असतात. म्हणजे इकडे दोन्ही ठिकाणी आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला MCCला मात्र अपलोड करायचे आहेत. म्हणजे ऑनलाईन अपलोड करायचे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांना कसल्याही प्रकारचं अपलोड करण्याची आवश्यकता नाही. फ्लोट ऑप्शनमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण भाग घेऊ शकतो. त्याचबरोबर MCCच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतो. जर समजा ह्या फ्लोट ऑप्शनच्या विद्यार्थ्याला सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये एखादं कॉलेज जर मिळालं तर ते मात्र त्याला इकडचा राजीनामा देऊन, म्हणजे हे इथं राजीनामा ऑनलाईन पद्धतीनेच देता येऊ शकतो. ॲक्च्युअली त्याने फीस पण भरली नाही आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण त्याच्या स्वतःजवळच आहेत, कारण फ्लोट ऑप्शन त्याच्याकडे उपलब्ध होता आणि त्याचबरोबर ते कॉलेज त्याच्या हातात सुद्धा होतं. त्यामुळं जर समजा स्टेट काउन्सिलिंगमध्ये एखादं कॉलेज आपल्याला मिळालं तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जाता सुद्धा येणार आहे. म्हणजे फ्लोट ऑप्शन निवडल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाता, सेकंड राऊंडमध्ये आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं महाराष्ट्र राज्यामधलं तर तिकडे जे फर्स्ट राऊंडला मिळालेलं आहे ऑल इंडिया कोट्यामधलं ते सोडून आपल्याला राजीनामा देऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातलं कॉलेज घेता येऊ शकणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज हा ऑप्शन निवडलेला होता, ह्या फ्रीज या ऑप्शनमध्ये जर फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं तरीसुद्धा ऑल इंडिया कोट्यातनं राजीनामा जे फ्रीज असलेला सोडून सुद्धा आपल्याला येता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर जो दुसरे राऊंड सुरू होतील म्हणजे MCCच्या दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर मिळालं आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन करून ते फ्रीज घेतलेलं असेल तर त्याला मात्र त्यामध्ये जाता येणार नाही, कारण त्याला ते फ्रीज झाले ते कॉलेज त्यांना मिळू शकणार आहे. पण सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर समजा महाराष्ट्र राज्यामधल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून जर तुम्हाला मिळालं तर ते मात्र तुम्हाला घेता येणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रेजिग्नेशन मात्र प्रत्यक्षात जाऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन आपल्याला रेजिग्नेशन द्यावं लागणार आहे. हे बघा, वॉन्ट्स टू जॉईन अलॉटेड सीट कॅन्डिडेट विल हॅव सरेंडर ऑल इंडिया कोटा सीट सबमिट रजिस्ट्रेशन ॲट ऑल इंडिया कोटा सबमिटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे जे ऑल इंडिया कोट्यामधून एखादं इन्स्टिट्यूट जे तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्हाला सोडता येऊ शकणार आहे. म्हणजे राऊंड 1 आणि राऊंड 2मध्ये सुद्धा आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये किंबहुना तुमच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून एखादं कॉलेज मिळालेलं असेल, फ्लोट ऑप्शन निवडलेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईनरित्या राजीनामा देता येऊ शकणार आहे आणि सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं स्टेट काउन्सिलिंगमधील जे कॉलेज आहे ते तुम्हाला घेता येणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि फ्लोट ऑप्शन ज्यांनी निवडलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना अपग्रेड झाल्यानंतर जे ऑल इंडिया कोट्यातलं दुसरं कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी मात्र ओरिजिनल डॉक्युमेंट आपण अगोदरच अपलोड केलेले असतात, त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फ्लोट हा ऑप्शन निवडता येऊ शकणार आहे. जर समजा पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर त्यांनी नाही घ्यायचं ठरवलं तर त्यांनी नाही घेतलं तरी चालू शकतं ऑल इंडिया कोट्यामध्ये, कारण त्यासाठी तुम्हाला फ्री तुमचं जे आहे त्याला फ्री एक्झिट असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामधल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते नाही घेतलं तरीसुद्धा ते सोडता येऊ शकतं, त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. फ्री एक्झिट पहिल्या राऊंडला असतं, मात्र दुसऱ्या राऊंडला मात्र फोरफिचर ऑफ फीज असतं. म्हणजे तुमची फोरफिचर ऑफ फीज होऊ शकते. म्हणजे फीज किती असेल, जी डिपॉझिट भरलेले
ते किंवा डिपॉझिट जे काही फीज आहे ते आपल्याला. आता थर्ड राऊंडच्या फ्लो चार्टमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन नवीन करता येऊ शकतं. पहिल्या 2 राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल म्हणजे प्रत्येक राऊंडला आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ऑल इंडिया कोट्यामध्ये, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त पहिल्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं. रजिस्ट्रेशनसाठीची प्रक्रियेमध्ये कॅन्डिडेटला आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंबहुना जे काही जुन्या रजिस्ट्रेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर एखादं कॉलेज सेकंड राऊंडमध्ये जॉईन केलेलं असेल ऑल इंडिया कोट्यामधून, तर थर्ड राऊंडमध्ये सुद्धा सेकंड अपग्रेडेशन आपल्याला करता येऊ शकणार आहे. सेकंड अपग्रेडेशन आपल्याला करता येऊ शकणार आहे जर थर्ड राऊंडमध्ये. म्हणजे तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज चॉईस फिलिंग दिल्यानंतर मिळालं तर दुसऱ्यांदा सुद्धा अपग्रेड होऊ शकणार आहे. त्याचबरोबर जर समजा किंबहुना थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज ऑल इंडिया कोट्यातून मिळालं तर ते मात्र त्याला घेता येऊ शकणार आहे. त्यावेळेस मात्र ॲट द एंड ऑफ द थर्ड राऊंड म्हणजे सर्वात महत्त्वाचं सीट MCCनं अलॉट झाल्यानंतर जर तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईंट स्टेटस असेल, बघा फ्रेश अलॉटमेंट इन याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी आहेत. एक तर फ्रेश अलॉटमेंट इन राऊंड 3 म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे. त्याचबरोबर सीट रिटेन्ड ऑफ राऊंड 1 and 2 नो अपग्रेडेशन. म्हणजेच काय, पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळाले आणि सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये आपण एखादं कॉलेज टाकले परंतु अपग्रेड झालं नाही, तेच फायनल राहिलेलं आहे. किंबहुना फ्लोट कॅन्डिडेट्स ऑफ राऊंड 1 and राऊंड 2 हू गॉट अपग्रेडेड. किंबहुना फ्लोट ज्यांनी निवडलेला आहे, फ्रीज नाही, फ्लोट ज्यांनी निवडलेला आहे राऊंड 1 आणि 2 मध्ये, म्हणजे राऊंड 2 मध्ये पण आपण फ्लोट हा ऑप्शन निवडू शकतो, राऊंड 1 मध्ये फ्लोट ऑप्शन निवडू शकतो. आणि निवडल्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये जर समजा नवीन कॉलेज अपग्रेड झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र रिपोर्ट फिजिकली जाऊन कॉलेजवरती करावं लागणार आहे. म्हणजे हे तिसऱ्या राऊंडचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. ते म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं फ्लोट करून तिसऱ्या राऊंडमध्ये ते समजा नवीन मिळालेलं असेल किंवा फ्रेशली नवीन कॉलेज तिसऱ्याच राऊंडमध्ये मिळालेलं असेल किंवा सेकंड राऊंड किंवा पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला मिळालेला फ्लोट ऑप्शन घेऊन अपग्रेड होऊन तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर मात्र कंपल्सरी आपल्याला ते कॉलेज जॉईन करणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. द कॅन्डिडेट विल हॅव टू जॉईन अलॉटेड सीट. नॉट जॉईनिंग कॅन्डिडेट सिक्युरिटी डिपॉझिट विल बी फॉरफिटेड आणि रजिस्ट्रेशन इज नो रजिस्ट्रेशन अलाउड ऑल्सो कॅनॉट पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड. आता हे तिसऱ्या राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हे लक्षात घ्यायचा आहे. जर तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड झालेलं असेल, आपण फ्लोट ऑप्शन निवडलेलं असेल, आपण जर जॉईन केलंच नाही, समजा तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे, आपण फ्लोट ऑप्शन घेतला आहे आणि तिसऱ्या राऊंडच्या रिपोर्टिंगच्या दिवसापर्यंत आपण जॉईन केलं नाही, आपण घरीच बसलो, तर आपलं डिपॉझिट फॉरफिट 2,05,000 किंबहुना 5,000 का 10,000 फ्लोट फॉरफिट पण होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनमधून तुम्ही बाद पण होणार आहे आणि तुम्हाला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जाता येणार नाही, म्हणजे फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करता येतं. म्हणजे राऊंड 1 मध्ये रजिस्ट्रेशन करता येतं, दुसऱ्यामध्ये राऊंड करता येतं, तिसऱ्यामध्ये करता येतं. परंतु तिसऱ्या राऊंडला जर समजा एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही तर घेतलेलं नाही किंवा फ्लोट ऑप्शन निवडून सुद्धा अपग्रेड होऊन सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जॉईन केलं नाही तर मात्र तुम्हाला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री करता येणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा नियम मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगणार आहे. बऱ्याच वेळा ह्या फ्लोट चार्टच्या माध्यमातून सर्व गोष्टी महत्त्वाचा सांगण्यात आहे. तुमचं डिपॉझिट पण फॉरफिट होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा रजिस्ट्रेशनसुद्धा करता येणार नाही. फ्लो चार्ट ऑफ रिटेन्ड आणि अपग्रेडेड विद्यार्थी स्टुडंट्स म्हणजे अपग्रेडेड विद्यार्थ्यांसाठी नियम काय, राऊंड 1 सीटमध्ये एखादं सीट मिळालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गिव्ह विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशन येस ऑर नो. म्हणजे तुम्हाला विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशन असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही ऑनलाईनरित्या विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशनसाठी येस म्हटला तर तुम्हाला फ्लोट ऑप्शन निवडावा लागणार आहे. नो म्हटलं तर फ्रीज हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो. इफ नो म्हणजेच नो म्हणलं तर आपल्याला फ्रीज हा ऑप्शन निवडावा लागतो आणि येस असेल तर आपल्याला फ्लोट हा ऑप्शन निवडावा लागतो. राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झाली समजा आणि त्यानंतर मात्र फ्रेश अलॉटमेंट झालेली असेल किंवा रिटेन्ड कॅन्डिडेट राऊंड 1 मध्ये कॅन्डिडेट अपग्रेडेड इन नाव राऊंड 2. म्हणजे काय बघा, एखाद्या पहिल्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते सोडून दिलं किंवा नवीन अपग्रेडेशनसाठी फ्लोट ऑप्शन्स घेऊन तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये समजा नवीन फ्रेश एखादं कॉलेज मिळालं, हे दोन्ही प्रकार यामध्ये असू शकतात.
म्हणजे एकतर फ्रेश अलॉटमेंट पहिल्यांदा होऊ शकते दुसऱ्या राऊंडमध्ये, किंबहुना फ्लोट ऑप्शन निवडून पहिल्या राऊंडमधलं कॉलेज अपग्रेड होईल किंबहुना तेच राहील. असे 3च पर्याय या ठिकाणी असतील. गिव्ह विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशन येस ऑर नो. इथे सुद्धा आपल्याला अपग्रेडेशनचा चान्स आहे, म्हणजे 2 वेळा अपग्रेडेशन आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये होते. तुम्ही विलिंगनेस ऑफ नो ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस ते तुमचं कॉलेज फायनल होतं आणि त्या ठिकाणी 100% ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीस घेऊन जावं लागतं. त्याला आपण फ्रीज असं म्हणूया. आपण या ठिकाणी सुद्धा फ्लोट हा ऑप्शन निवडू शकतो आणि तिसऱ्या राऊंडसाठी जाता येऊ शकतं. जर आपलं उत्तर विलिंगनेस ऑफ अपग्रेडेशन यस असं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी जाता येऊ शकतं. राऊंड 3 मध्ये कोण जाऊ शकतो बघा. फक्त पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये एक पण विद्यार्थ्याला एक पण सीट मिळालेलं नाही असे विद्यार्थी, म्हणजे जॉईनच केलेलं नाही असे विद्यार्थी, किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 2 राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे परंतु फ्लोट हा ऑप्शन निवडून त्याला अपग्रेडेशनसाठी जायचं आहे असे विद्यार्थी, किंबहुना तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेशली एखादा रजिस्ट्रेशन करून आलेले विद्यार्थी, ह्या सर्वांसाठी परत प्रत्येक राऊंड ह्या राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचे. एवढी लक्षात घ्यायची की ऑल इंडिया कोट्यामध्ये सर्व म्हणजे राऊंड 1, 2, 3 आणि स्टे वेकेन्सी राऊंड सर्वांमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. हे महत्त्वाचं आहे. नॉट अपग्रेडेड अर्लियर सीट ऑफ द राऊंड 1, 2 रिटेन्ड. म्हणजे जर समजा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला एकही सीट मिळालं नाही, पहिल्या 2 राऊंडमध्ये मिळालेलं तेच फायनल राहिलं तर ते तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. जॉईन्स द राऊंड 3 अलॉटेड सीट बाय द फिजिकली रिपोर्टिंग ॲट द इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर ते 100% घेणं बंधनकारक आहे. नाही घेतल्यास तुमचं 2 लाख रुपये बुडणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे आणि तुम्हाला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जाता येणार नाही. फ्रेश अलॉटमेंट जर झालेलं असेल तिसऱ्या राऊंडमध्ये किंवा अपग्रेडेशन झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला ते कॉलेज घेणं रिपोर्ट्स द ॲट द टाईम ऑफ अलॉटमेंट. म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट झालेल्या कॉलेजवरती जाऊन आपल्याला जॉईन करायचं आहे. एकंदरीत हे आपण जो फ्लो चार्ट पाहिला आहे तो अप टू तिसऱ्या राऊंडपर्यंतच पाहिला आहे. म्हणजे हा सर्व प्रकार जो आहे तो तिसऱ्या राऊंडपर्यंतचा फ्लो चार्ट उपलब्ध आहे. स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर समजा त्या ॲट द एंड ऑफ द थर्ड राऊंड म्हणजे समजा तिसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये जर एखादं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि तुम्ही जॉईन केलं तर मात्र महाराष्ट्र राज्यातल्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. म्हणजे राऊंड 1 जर ऑल इंडिया कोट्यामधून सर्व सायमल्टेनियस जर आपण खेळत असाल तर राऊंड 1मधनं राऊंड 2मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये अपग्रेडेशन होऊ शकतं. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड 2मधून राऊंड 3मध्ये सुद्धा अपग्रेडेशन होऊ शकतं. त्याचबरोबर राऊंड 1मधून राऊंड 1मध्ये स्टेट कोट्याचा म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा राऊंड 1मधून स्टेट कोट्याचा राऊंड 1मध्ये अपग्रेड किंबहुना त्या ठिकाणी आपल्याला जाता येऊ शकतं. म्हणजे इकडे रिजिग्नेशन देऊन तिकडे जाता येऊ शकतं. आपलं डिपॉझिट बुडणार नाही. परंतु त्याचबरोबर राऊंड 1मध्ये मिळालेलं सीट स्टेट कोट्यामध्ये असेल ते जर समजा राऊंड 3मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये मिळालं तर तिकडून राजीनामा देऊन तुम्हाला इकडे येता येऊ शकणार आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस रेजिग्नेशन आपल्याला द्यावं लागणार आहे. परंतु मात्र तिसऱ्या राऊंडच्या म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंडच्या एंडपर्यंत तुम्ही जॉईंट स्टेटस असाल तर मात्र आपल्या त्यावेळेस मात्र तिसरा राऊंड आपला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा प्रोसेसचा सुरू होतो. त्यामध्ये तुम्ही इलिजिबल राहत नाही. फक्त 2च राऊंड ऑल इंडिया कोट्याच्या 3 राऊंडमध्ये भाग घेतला असेल तर स्टेट काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जाता येत नाही. कदाचित पहिल्या राऊंड 1, 2, 3मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये पण काहीच नाही मिळालं तर मात्र महाराष्ट्र राज्याच्या किंवा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येते किंवा चॉईस फिलिंग करता येऊ शकते. या सर्व तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं तर जे जॉईन करणं बंधनकारक आहे. इथून पुढे बाद फेरी सुरू होते. त्यामुळं ते जर जॉईन केलं तर तिथून पुढील राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेड करता येत नाही किंवा परत जाता येऊ शकणार नाही. आता इथून पुढे 4था राऊंड सुरू होतो. त्याला आपण स्टे वेकन्सी राऊंड असं म्हणतो. स्टे वेकन्सी राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं का तर फक्त ऑल इंडिया कोट्यामध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं. परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते घेतलेलं नसेल आणि त्याची फीस जर फॉरफिट झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री करता येत नाही, रजिस्ट्रेशन करता येत नाही. महाराष्ट्र राज्यामधल्या 4थ्या राऊंडमध्ये आपल्याला जाता येतं का तर 100% जाता येत नाही. फक्त राऊंड 1 आणि राऊंड 3मध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं आणि यामधून ज्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये एकही सीट हातात घेतलेलं नाही किंवा जॉईन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्टे वेकन्सी राऊंड चालू असतो स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा. स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंगमध्ये असणारे सर्व विद्यार्थी कुठेही जॉईंड स्टेटस नसतात. त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्या हातात असतात. स्टे वेकन्सी राऊंडच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये
किंबहुना स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकाच वेळेस चॉईस फिलिंग आहे. ती चॉईस फिलिंग तुमच्या आयुष्यातली या वर्षीची काउन्सिलिंग प्रक्रियेमधली सर्वात शेवटची असेल. तीच कॅरी फॉरवर्ड राऊंड, स्टे वेकन्सी राऊंड 1, 2, 3 अशा प्रकारचे 1, 2, 3 राऊंड झाले तरी होऊ शकतात. स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं तर ते जॉईन करणं बंधनकारक आहे. नाही जॉईन केल्यास तुमची जी फीज आहे भरलेली आणि डिपॉझिट आहे ते फोरफिट तर होणारच आहे, परंतु तुम्हाला पुढच्या वर्षी नीटसुद्धा परीक्षेला बसू देणार नाही. हाही एक महत्त्वाचा नियम यामध्ये आलेला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्टेट काउन्सिलिंगमध्ये स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एकदा चॉईस फिलिंग करायचे. त्या ठिकाणी जर समजा चॉईस फिलिंग केल्यानंतर एखादं कॉलेज मिळालं तर ते जॉईन करणं बंधनकारक आहे. तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. ज्यांना मिळालेलं नाही असे विद्यार्थी स्टे वेकन्सी राऊंड 2 मध्ये आपोआप जातील, पण त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग राहणार नाही. स्टे वेकन्सी राऊंडमधली जी काही चॉईस फिलिंग आहे तीच तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना स्टे वेकन्सी राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन करणार नसाल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मात्र दुसऱ्या वर्षीची नीटसुद्धा परीक्षा देता येणार नाही. अशा प्रकारचे जाचक नियम आपल्याला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये सुरू होतात. सर्व प्रकारच्या डिटेल्स गोष्टीसाठी म्हणून आपला हा फ्लोचार्ट समजून घेणं गरजेचं आहे. नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेसमधील ऑल इंडिया कोटा आणि स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये फ्लोचार्टच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामधून स्टेट कोट्यामध्ये आणि स्टेट कोट्यामधून ऑल इंडिया कोट्यामध्ये जाण्यासाठीचा काही नियम आहेत. हे सर्व नियम या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता.